राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी आपण बनवणार आहे वाड्यावरचं कारलं। आपली आई कारलं बनवणार आहे आणि ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवतो। चला तर मग। सकाळ सकाळचं वातावरण आहे, सगळी मेंढरं बसले ते बघा इकडून। मेंढरांना निवारा बनवलाय आपण आणि इथं आमचं बिराड आई बनवते मस्तपैकी कारले। आई काय बनवायचे, कढईत का तव्यात? कढईत कारलं बनवायचे मित्रांनो। कढईत बनवायचे, आता तव्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे तव्यात भाजायचे ते बघा मित्रांनो। आपली एवढी कारली काल आणलेली आणि मिरच्या थोड्याशा कढईला माती लावून घेते, लाकडाने काळी होती म्हणून अशी घासायला लय त्रास होत नाही। माती लावल्यावर काय घासाय त्रास बिरस होत नाही। कारल्याला थोडस शेंगदाणे भाजून घ्यायचं तव्यामध्ये। तव्यात शेंगदाणे एवढं भाजून घ्यायचं। तर मित्रांनो, का आपलं कारलं बनवायचे, कारल्यात टाकायचे ते शेंगदाणे। आई घेते थोडस हे शेंगदाणे भाजून। थोडं आपलं शेंगदाणे या तव्यावरती भाजायचे। ते जर्मलचा तवा आहे का नाही आहे आपला, ते आलिमेनच्या तव्यात भाजायचे ते। चुलीला अजून जाळ नाही, पण हार भरपूर पडलाय, कारण का आता आंघोळी झाल्या सगळ्यांच्या, पाणी बिणी तापावलं इथेच, त्यामुळं जाळ नंतर लावायची काही गरज नाही। याला भरपूर आधीच तवा येत आपलाय का नाही? शेंगदाणे त्याच्याच म्हणजे गरम झालता तवा, त्याच्यावर तापलं आपलं शेंगदाणे। बघा आपली एवढी 4-5 कारली आहेत, ह्या कारल्याचा आज आता आपण वाड्या बनवणार आहे मस्तपैकी भाजी बनवायचे। तर इकडे काय करते आहे आता या 4 कुड्या लसणाच्या घ्यायच्या, ते बारके आहेत म्हणून 4 घ्यायच्या। लसणाच्या 4 कुड्या आणि शेंगदाणे। लसणाशिवाय कुठलं कालवणाला चव नाही। मस्तपैकी आई प्रत्येक कालवणात तू लसूण टाकते का? एखाद्या असला तर टाकायचा, आता दिलाय पाहुण्याने म्हणून टाकायचं, नसल्यावर तसंच करायचं। हाय लसूण तर टाकायचा मित्रांनो, नसल्यावर काय त्याला विलाज नसतो का। आपला लसूण मित्रांनो आई मस्तपैकी बारीक वाटून घेते। काय या ठिकाणी काय घेते लसूण वाटून। आता या 4 कुड्या लसणाच्या घेतल्या, ते अशा वाटून घेते, चांगले बारीक बुकटी बनवायच्या। आता बारीक बुकटी बनवायची। लसूण आणि हे शेंगदाणे वाटून घ्यायच्यात दोन्ही एक जीव बनवायचा। दोन्हीचा शेंगदाणे आणि आपला जो पहिला आईने थोडासा वाटून घेतला लसूण, त्याचा बी मित्रांनो चांगला एक जीव बनवून घ्यायचा। काय आता आपले बनवते एक जीव त्याचा। आपलं चुलीवरचं जेवण खास स्पेशल का, चूल कडलच चुली आणि या चुलीवर आपलं जेवण बनणार आज स्पेशल। तर आई बघा अशी मस्तपैकी बुकटी बनवते त्याची। चांगलं झणझणीत झालं पाहिजे जेवण। झणझणीत करायचे। झालं का नाही वाटण? आता झालं, वाईचं वाटण राहिलंय मित्रांनो, झाले। आईने आपलं सगळं शेंगदाणे बिंगदाणे घेतले ते वाटून आत्ताच। असं मस्त वाटायचं बघा, असं मस्त वाटून घ्यायचं। कसली बुकटी बनवली बघा आईने। आता एवढ्या मिरच्या चिरून घ्यायच्या, ह्याला थोड्याशा मिरच्या आहेत मित्रांनो, चिरून घ्यायच्या। ते कारल्यात तशा चिरून टाकायच्या का मिरच्या आई? चिरून टाकल्यावर चांगलं लागतं कारलं। अशा घ्यायच्या चिरून टाकायच्या। मित्रांनो पाऊस काळाचे दिवस आहेत, नुसता सारखा पाऊस येतोय बघा सगळं। काल तर अख्ख्या दिवसभर पाऊस होता का नाही आई? अख्ख्या दिवसभर पावसात काय सुसा नाही, वाडा चिखलाचा लोटायला लागतोय। वाडा मित्रांनो तुम्हाला सांगितलं, बकरी आपल्या आजारी पडतात नाही लोटलं तर, त्यामुळे वाडा चिखलाचा मित्रांनो नीट लोटता येत नाही, तरी आई लोटती का नाही आई? लोटता येत नाही तर तसंच लोटावं लागते, काढावं लागते घाण, लय राडा होतोय ना। दोन्ही टाइम काढायला लागते। अशा आहे आपल्या या येळगाव मिरच्या चिरते। आपला छोटासा येळा आहे, झाले आता व्हायचं राहिले ते एवढ्या मिरच्या चोल बेल मस्तपैकी।
हा चौरी ह्याच्यात हार आहे अशा तळाई ठेवायच्यात आणि कारली चिरून घ्यायचे. मित्रांनो मिरच्या झाल्या आता चिरून आणि त्या मिरच्या आपल्या खाली हार भरपूर पडलाय चुलीला का नाही. हार भरपूर पडलाय तर हारावायच मिरच्या तळून घ्यायसाठी वर ठेवली आपली कढई आणि कारली आता चिरून घ्यायची. पण किती बी नाचवायला नाही, डोंगरात कड्या डोंगरात आणायला पाय घसरतात माणसाचं, त्यामुळे आपलं जसं लागल तसं सरपण घ्यायचं. कड्या कापाऱ्यातनं मित्रांनो इकडे काय सरपणाचा याचा भरपूर तोटा आहे. कड्या कापाऱ्यातनं आणायला लागते डोंगरा ह्याच्यातनं दऱ्यातनं दोऱ्यातनं. मस्तपैकी आपलं हो का असं कारले चिरून घ्यायचं. हाय कारले चिरून घेते, दोर झालाय जरा. आता मिरच्या चांगल्या भाजून झाल्या, चुलीव चांगल्या भाजून झाल्या आणि चांगल्या भाजून घेतल्या. आता तेलात तळून घ्यायच्या. तेलात मिरच्या तळून घ्यायच्या. आणि चांगल्या भाजून घेतल्या आता तेलात चांगल्या तळून घ्यायच्या. कारलं करू करायला लागत आणि तेल जास्त घालायला लागतं. कारलं तेल जास्त घालायचं. तेल जास्त घातलं ना मग कारलं करू लागत नाही. नका तेल आईने लय भरपूर टाकले का नाही आई. तेल भरपूर टाकावं लागतं कारल्याला. कारल्याला लय वाटण नसलं तरी जमत, पण तेल टाकायचं. हळद टाकली आता हळद झाली. आता थोडस मीठ. आता थोडं मीठ टाकायचं. आता ही कारली आहेत ना, चांगली धुवून घ्यायची. कारली चांगली धुवून घ्यायची. दोन चिरायचे राहिले. मिरच्या आई झाली का नाही कारली चिरून. झाले, थोडी राहिली ना, एक राहिली आता. आता काय एवढी एक दोन चिरून करायची. 2-4 दिवस कारलं चांगलं केलं ना, राहिलं तरी चालतं. असं तळून बिळून चांगलं घेतलं ना 2-4 दिवस विटत नाही काय नाही. मिरची बघा आपली हराव, अजून काय जाळ लावला नाही बघा. जाळ दिसतोय का चुलीत तरी हराव बघा कशी तळती या. हार मित्रांनो ह्या हरावलं कालवाने एकदम झंकी पंकी होणार मस्तपैकी. आधी आपल्या जे खालचं कोलत येत इसतो त्यानेच कढई चांगली तापली आणि आता मिरची बघा कशी तळते झणझणीत. लय जाळ लावला ना की नुसतंच करपत, असं गवळं गवळं तळत नाही. असं मंजूर जाळ लागला ना गवळं गवळं तळत चांगले. आता किती गवळं गवळं वांडूळ मिरची तळली म्हणजे तिखटाला कमीच लागणार. शेंगदाण्याचा आणि लसणाचा कूट मित्रांनो आईने मस्तपैकी याच्यात टाकून घेतला बघा. मिरच्यानं आपला आता कूट सगळा एकत्र केला का नाही आई. मिरच्या एक मिक्स करून हो का असं तळून घ्यायचं मस्तपैकी. मिरच्या आणि ते कूट टाकलेला आईने. आणि आता आई कारलं टाकायचंय ना त्यात. आता कारलं टाकायचे. आता आपलं कारलं घ्यायचंय त्यात टाकून मस्तपैकी झणझणीत झालं पाहिजे. काय असं टाकून घेते आपलं कारलं. स्पेशल वाड्यावरचं चुलीवरचं जेवण आहे मित्रांनो. आपलं व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. असंच तुमच्यासाठी नवनवीन अजून भरपूर व्हिडिओ येणार आहे आपलं वाड्यावरचं. तर मित्रांनो इतक्या वाढोळं आपलं नुसतं हराव मिरची तळणं ते कूट तळणं चाललं होतं. आईने आता कारले शिजाय घातले. मग आता ह्या कारले शिजायसाठी तर जाळ चांगलं लावायला लागणार. मग आता मस्तपैकी हो का थोडा जाळ लावलाय त्याला. दुपत आहे, दुपल्यावर चांगला जाळ लागणार. वर आई चांगलं मस्तपैकी घालते आपलं शिजायला परात का. मस्त परातलंही चांगलं ह्याच्यात जे होता कोडबेट सगळा मिक्सिंग केला आईने. असं आपलं होणार आता वाड्यावरचं झणझणीत कारलं. असा हळूहळू चुलीला चांगला जाळ लागतोय आणि वर आपलं चांगलं कारलं आता शिजलच. आता हे कारलं चांगलं तेलात तळून घेतलं. असं ना आता थोडस पाणी टाकून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. पाणी डब्यातलं पाणी टाकायचं का नाही. कुटाचंच पाणी आहे मित्रांनो ते. कुटाचंच पाणी टाकायचं आणि एवढ्याच चांगलं थोडस टाकून चांगलं वाफलून शिजून द्यायचं त्याला. झालं कस काय जणू काय आळणी वाणीचा रसाच आता शिजल.
आपलं कारलं वाड्यावरचं एकदम झणझणीत झंकी वंकी कारलं. आता आई चांगलं हो का, आता झाकण ठेवायचं हो का. हे झाकण ठेवलं की शिजल्यावर दाखवतो मित्रांनो तुम्हाला आपलं कसं काय कारलं झालंय ती. बघा कस काय लागलाय आपल्या चुलीला जाळ, आणि आपल्या या कढईमध्ये शिजतंय आता कारलं. जाळ लावला आणि मस्तपैकी. आधी काय जाळ नव्हता लावला, शिजाय घातल्यावर जाळ लावला त्याला. तर हो का मित्रांनो, आपलं वाड्यावरचं कारलं चांगलं आता फडफडीत झाले. आईने बनवलं, आईने आपलं मस्तपैकी कारलं आता शिजाय घातलं होतं आणि ते आता कारलं झालेले. तर मित्रांनो, असे धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.